जवान आहेत, त्यासोबतच मराठा समन्वयक आहेत, ते यांना या ठिकाणाहून निघून जा असं सुद्धा आवाहन करताय। या ठिकाणी उद्घोषणा पोलिसांकडून केल्या जात आहेत। हा संपूर्ण परिसर रिकामी करा, रेल्वेला पुढे जाऊ द्या असं आवाहन सुद्धा या सगळ्यांना केलं जात आहे, समजावण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि रेल्वे पोलिसांकडून या सगळ्या घटनेची व्हिडिओ शूटिंग सुद्धा केली जाते। हे सगळे दृश्य आपण या ठिकाणची पाहताय। प्लॅटफॉर्म पासून दूर व्हा, लांब व्हा असं आवाहन रेल्वे पोलिसांकडून केलं जात आहे, RPF कडून केलं जात आहे। पण याला नेमकं कशा पद्धतीनं आता मराठा आंदोलक प्रतिसाद देणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आझाद मैदानच्या दिशेनं निघून जा असं सुद्धा उद्घोषणा या ठिकाणी केलं जात आहे। जे मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि रेल्वे परिसरामध्ये जी गर्दी होते ती गर्दी आता कशा पद्धतीनं होणार आहे ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत, काय झालं नेमकं? आंदोलक जे आहेत नाही माहिती का, ऍक्शन होईल, अपघात होईल, दुसरं काय नाही। नाही, पण आंदोलक खाली उतरले होते, काय नेमका मनसुख? काय नाही, काही म्हणू नका तुम्ही त्यांना नाही नाही, इतक्या टोकावरती आले तर हे सगळे मीडियामुळे खाली उतरतात, मीडियामुळे उतरतात। तर आपण पाहतोय मीडियावरती या ठिकाणी खापर फोडलं जात आहे आणि त्यासोबतच आपण ही सगळी दृश्य पाहतोय की कशा पद्धतीने मराठा आंदोलक जे ते आक्रमक होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। रेल्वे पटरीवरती इशारा आहे, सरकारला गर्भित इशारा आहे, आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा। तर आपण पाहतोय या ठिकाणी मराठ्यांचा अंत पाहू नका असं म्हणतायत आणि एकंदरीतच जे मराठा बांधव आहेत ते सध्या या ट्रॅकवरती कॅमेरा थोडा तिकडे पुरवणार दिसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच गर्दी जी आहे ते प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूला झालेली आहे। ज्यावेळी ट्रेन आली त्यावेळी इथल्या सिग्नलच्या पोलवर काही मराठा आंदोलक जे आहेत ते चढले होते आणि रेल्वे पोलिसांकडून हा संपूर्ण परिसर जो आहे तो रिकामी करण्यास आता सुरुवात झालेली आहे। अत्यंत सामंजस्याची भूमिका रेल्वे पोलिसांकडून सुद्धा घेतली जाते, RPF कडून घेतली जाते आणि मराठा आंदोलकांना या ठिकाणाहून आता दूर पांगवलं जात आहे, लांब दिलं जात आहे। पण दोन्ही प्लॅटफॉर्म आपण पाहतोय मराठा आंदोलकांच्या गर्दीनं पूर्णपणे खच्चून भरून गेले। जिथवर नजर जाईल तिथवर मराठा आंदोलक आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। मी माझा कॅमेरामॅन रोशन गायकवाडलाही सांगेल की CST परिसरामध्ये झालेली सगळी गर्दी दाखवावी, जेणेकरून या आंदोलनाची जी तीव्रता आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि दिसेल की नेमकी परिस्थिती, नेमकी वस्तुस्थिती काय आहे ग्राउंड झिरोवरती। एकंदरीतच रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून या सगळ्यांना आवरण्याचा प्रयत्न केला जातोय, समजावण्याचा प्रयत्न केला जातोय। शिट्ट्या वाजवल्या जातात आणि जिथे आझाद मैदान आहे त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करा, कायदा हाती घेऊ नका, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं आवाहन सुद्धा त्यांना केलं जात आहे। आपण पाहतोय की आज सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस आणि नोकरदार वर्गाचा आठवड्याचा पहिला दिवस आहे। सोमवार आहे, बरेचसे चाकरमानी आज कामानिमित्त घराबाहेर पडलेले। जसा जसा वेळ वाढत जाईल, 5 वाजतील 6 वाजतील त्यावेळी मुंबईकर हे आपल्या कामावरून सुटतील आणि त्यावेळेची नेमकी परिस्थिती या ठिकाणी काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि अत्यंत चॅलेंजिंग असं काम जे आहे ते सध्या रेल्वे पोलीस आणि GRP कडून केलं जात आहे, कारण गर्दी नियंत्रण करणं, गर्दीचं नियंत्रण करण्याचं फार मोठं आव्हान जे ते त्यांच्या समोर सुद्धा आपण पाहतोय की हा संपूर्ण परिसर जो आहे तो मराठा आंदोलकांनी रिकामी करावा असं वारंवार त्यांना सांगण्यात येते। उद्घोषणा सुद्धा या ठिकाणी केल्या जात आहेत आणि त्याला प्रतिसाद सुद्धा काही प्रमाणामध्ये मिळताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय। रेल्वे या ठिकाणी पोहोचते आणि जशी रेल्वे पोहोचते त्यावेळेची जी दृश्य आहे ती पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण मागची जी रेल्वे पनवेलची जी होती धीमी रेल्वे त्या ठिकाणी पटरीवर उतरून या ठिकाणी आंदोलकांनी जे ते आपल्या भूमिका, आपल्या भावना व्यक्त केल्या। काही जण सिग्नलच्या पोलवर सुद्धा चढले। आता आणखी एक ट्रेन जी आहे ती येते, ही ट्रेन आल्यानंतर नेमकं काय घडणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। काही समन्वयक आहेत ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की रेल्वेच्या अंतर्गत रेल्वेला त्रास होईल, सर्वसामान्य वाहतुकीदारांना त्रास होईल असं कुठलंही वर्तन आपल्याकडून व्हायला नको। आपण पाहतो बरेचसे मराठा समन्वयक आहेत जे आता पुढे आलेले आहेत आणि ते इतर आंदोलकांना समजावू लागलेले आहेत की रेल्वे पटरीवरती उतरू नका, रेल्वेच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करू नका। आपण पाहतो आता आणखी एक रेल्वे या ठिकाणी आली आहे। जशी रेल्वे येते तशी घोषणाबाजीला सुरुवात या ठिकाणी केली जाते आणि त्यामुळे नेमकी भूमिका मराठा आंदोलकांची काय आहे असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातोय। जिथवर आपली नजर जाईल तिथवर मराठा आंदोलक आपल्याला दिसत आहेत, भगव्या टोप्या घातलेल्या आहेत, हातामध्ये उपरणं आहेत। हे उपरणं फिरवत फिरवत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि जशी ट्रेन या ठिकाणी पोहोचते त्यावेळी एक मराठा लाख मराठाच्या ज्या घोषणा आहेत
त्यासुद्धा दिल्या जातात. एकंदरीतच जे सर्वसामान्य मुंबईकर आहेत, चाकरमानी आहेत, जे रेल्वेनं प्रवास करणारे, ज्यांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचायचं आहे, त्यांच्या वाहतुकीमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये याची खबरदारी घेण्याचं जे पूर्णपणे जबाबदारी आहे ते या लोकांवर आपण पाहतोय. जे लोक खाली उतरलेले आहेत प्रवासी, त्यांना आता मार्ग करून देतात पोलीस आणि त्यांना देखील खाली उतरवलं जात आहे. पण त्यांच्या मार्गाच्या समोर जे एक्झिट मार्ग आहे, ज्या ठिकाणाहून एक्झिट होते, तो पूर्ण रस्ता जो आहे तो सध्या मराठा आंदोलकांनी भरून गेलेला आहे. पाटील पाटील नावाचा जयघोष जो आहे तो केला जातोय आणि पोलिसांकडून मनोज जरांगे यांची भेट घेतली. आपण सध्याची दृश्य पाहतोय सीएसएमटी स्थानकातली आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गिरीश, आपण पाहतोय आंदोलक रेल्वे रुळावर सुद्धा उतरलेले होते, मात्र आता त्यांना बाहेर जरी काढण्यात आलेलं असलं तरी प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी दिसते. काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, सविस्तर? नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी ओबीसीतून आरक्षण द्या, हेच त्यांचं म्हणणं आहे, हीच मूळ मागणी. आणि यासाठीच मागच्या 4 दिवसापासून या ठिकाणी आंदोलनाचं हत्यार जे ते या सगळ्या मराठा बांधवांनी उपसलेलं आहे. मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईच्या सीएसएमटी परिसरामध्ये दाखल झालेला आहे. नवी मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणाहून हे सगळे जे प्रवासी आहेत ते या ठिकाणी पोहोचत असल्याची सुद्धा माहिती मिळते. वेस्टर्न रेल्वे असू द्या किंवा सेंट्रल रेल्वे असू द्या, या ठिकाणी अशाच पद्धतीचं वातावरण सध्या पाहायला मिळतं आहे. मी सध्या मुंबईच्या सीएसएमटी प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आहे आणि आपण पाहतोय गोरेगावला एक धीमी लोकल जी आहे ती 12:58ला रवाना होणार आहे. टाइम टेबल लागलेला आहे आणि त्यापूर्वीची ही सगळी दृश्य आपण पाहतोय की प्लॅटफॉर्म नंबर 1 पूर्णपणे मराठा आंदोलकांच्या गर्दीनं खचून भरून गेलेला आहे. भगव्या टोप्या घातलेल्या आहेत, भगवी उपरणं आहेत आणि उपरणं जे आहेत ते हवेमध्ये भिरकावत या ठिकाणी एक मराठा लाख मराठाचा नारा दिला जातोय. हम सब जरांगे म्हटलं जातं आणि पोलिसांकडून पहा अशा पद्धतीनं विनवण्या सुद्धा या ठिकाणी केल्या जात आहेत. प्रसार माध्यमांना देखील विनवण्या केल्या जात आहेत की या ठिकाणाहून रस्ता जो आहे तो मोकळा करा, हा परिसर रिकामी करा, जेणेकरून हे मराठे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणाहून जातील, अन्यथा ते जाणार नाहीत. अशा विनवण्या सुद्धा या ठिकाणी प्रसार माध्यमांनाही पोलिसांकडून केल्या जात आहेत. पण ही परिस्थिती दाखवणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून लक्षात येईल की कशा पद्धतीचं सध्या वातावरण मुंबईच्या सीएसएमटी परिसरामध्ये आहे. आणि जे रेल्वेनं प्रवास करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण हा संपूर्ण परिसर जो आहे तो सध्या मराठा आंदोलकांच्या गर्दीनं खचून भरून गेलेला आहे. आणि सर्व मराठा आंदोलक जे आहेत ते दूरपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पोलिसांकडून या संपूर्ण परिसरामध्ये बॅरिकेटिंग सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच